तहसीलदार डॉक्टर अहिरराव यांच्या प्रचार दौऱ्याला जोर। देवळाली विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांकडून तहसीलदार राजश्री अहिरराव यांना उमेदवारी देण्यात आली। याच पार्श्वभूमीवर निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी प्रचार दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। आज सकाळी 9 वाजल्यापासून दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। सिद्धपिंपरी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माणसांगवी, विंचुरगवळी या गावांमधून प्रचार दौरा करण्यात आला। यावेळी जिल्हा प्रमुख अनिल ढिकले, महिला आघाडी जिल्हा प्रमुख पूजा धुमाळ, उपजिल्हा प्रमुख सुनील गायधनी, संजय तुंगार, सदाभाऊ नवले, सरपंच योगेश टिळे, नाशिक तालुका प्रमुख लकी ढोकणे आदी पदाधिकारी उपस्थित होते। असं ठरवलंय की गेले 5 वर्ष आपण खूप पॅनिक झाला होता। आपल्याला पर्याय हवा होता, आपल्याला परिवर्तन हवं होतं, आपल्याला एक नवीन चेहरा हवा होता। मी ठरवलंय की आपण जर मला संधी दिली, आपण जर मला निवडून दिलं, तर मी ठरवलंय की मी तुम्हाला राईट टू कॉल बॅक हा मी अधिकार तुम्हाला देते। तुम्हाला जर वाटलं की ही काम करत नाहीये, तुम्ही माझ्याकडे या, मला सांगा ताई तुमचं काम मला आवडलं नाही, त्या दिवशी मी राजीनामा ठेवेन आणि माझ्या पदाचा मी त्याग करेन। 5 वर्ष सहन करण्याची गरज नाही, 5 वर्ष पॅनिक होण्याची गरज नाही, 5 वर्ष सहन करा असं म्हणण्याची गरज नाही। तुम्ही मला येऊन सांगा की तुमचं काम आवडलं नाही, तुम्ही तेही म्हणू नका राजीनामा द्या। तुम्ही एक जरी मला कानावर आलं एकाच जरी की ताईचं काम आवडलं नाही, त्या दिवशी मी राजीनामा ठेवेल आणि मी जाहीरपणे सगळ्यांना सांगेन की माझा पदाचा मी राजीनामा दिलाय। खरं तर आपण जेव्हा नेता किंवा लोकप्रतिनिधी होतो, लोकांना आपण उपलब्ध व्हायला पाहिजे। मान्य आहे आपण आमदार होतो किंवा खासदार होतो, दिल्ली किंवा मुंबईच्या वाऱ्या करायला लागतात आणि जनतेपासून आपण तुटतो, त्यांना भेटत नाही किंवा त्यांना आपण वेळ देऊ शकत नाही। पण मी ठरवलंय आठवड्यातून एकदा मी जनता दरबार घेणार, तुम्हाला सगळ्यांना भेटणार, तुमचे सगळ्यांचे प्रश्न मी जाणून घेणार आणि तुमच्या प्रश्नांना मी उत्तरं देणार आणि त्याचे सॉल्व्ह करून देणार। त्यानिमित्ताने निदान आपली भेट होईल, गेट टुगेदर होईल, पिंपरीचे लोक गिरणाऱ्याच्या लोकांना भेटतील, पहिरावणीचे लोक भगूरच्या लोकांना भेटतील। एकच तिथे तुमचे सगळ्यांचे नातं होतं, सगळ्यांचे इतकं स्ट्रॉंग आहे देवळालीतलं, मला कल्पना आहे एका व्यक्तीचे निदान कमीत कमी 15 ते 20 गावांमध्ये नातेवाईक आहेत। त्यामुळे ते सगळ्यांचं गेट टुगेदर होईल, आपलं बोलणं होईल, गावात काय चाललंय त्याची मला कल्पना येईल। दुसरी गोष्ट मला एक अजून सांगायची वाटते की मी अजिबात तुमची कन्सल्ट घेतल्याशिवाय गावात मी कुठलंही काम करणार नाही। मी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींना बोलवेल, नागरिकांना बोलवेल। मला 5 वर्ष जर संधी दिली, मी सांगेन माझ्याकडे 5 वर्ष आहेत, तुम्ही मला सांगा तुम्हाला काय कामं गावात हवी आहेत, त्याची प्रायोरिटी मला द्या, त्याची लिस्ट मला द्या, ती लिस्ट मी पूर्ण करीन, मला जेवढे शक्य होईल तेवढी मी लिस्ट पूर्ण करीन। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजश्री ताई अहिरराव यांचा अनुक्रमांक 1 आहे। त्यांना भरघोस मताने विजय करावा एवढी मी सर्व देवळालीकरांना विनंती करतो। पण शंकररावने जी महत्त्वाची विनंती केली त्यामध्ये लढा देण्यामध्ये शंकरराव असेल, मी असेल, अनिल अण्णा असेल, ज्यावेळेस पाणी योजना पाणी पाटाला सुटत नव्हतं त्यावेळेस फरांदेताईच्या माध्यमातून आम्ही कोर्टात केस टाकले आणि आपण त्यावेळेस पाणी सोडले गेले, त्यावेळेस त्याही ठिकाणी सत्कार करण्यात आला फरांदेताईचा। त्याचबरोबर आता मागच्या वेळेसही केस कोणी टाकत नव्हतं, त्यावेळेसही मी स्वतः केस ती अजूनही पेंडिंग आहे आणि असंच काम करण्यासाठी प्रशासकीय अनुभव असलेला आपल्या शेतकऱ्यांची कामं करणारा हा व्यक्ती आपल्याला देवळाली विधानसभेत पाठवण्यासाठी आणि प्रशासकीय अनुभव असल्यानंतर ते कामं पटकन होतील यासाठी आपण सर्वांनी राजश्री अहिरराव यांचा 1 नंबरचं बटन हे दाबून आपण सर्वांनी प्रचंड मताने विजय करावं अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वाटतं आणि राजकारणामध्ये तेवढं काही माझं योगदान अजून तरी नाही असंही मला वाटतं, परंतु सांगेन एकच अहिरराव मॅडम विषयी की छोट्या मोठ्या गोष्टींसाठी की होईना एक कॉल जरी केला, फोन जरी केला तरी अहिरराव मॅडम प्रत्येक गोष्टीचं निराकरण करण्यासाठी उभे असतात। बचत गटामार्फत मला अनेक गोष्टींचा अनुभव आलेला आहे। गटांविषयी कधीही काही कामं असले तर मॅडमचा नक्कीच फोन येणार, नक्कीच त्या सर्वसामान्य महिलांच्या पाठीशी उभे राहतात एवढंच मी सांगेन। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांचं PhD झालेलं आहे, डॉक्टरची पदवी घेतलेली आहे। हा मला एक एज्युकेशन डिपार्टमेंटमधून मला त्यांचा अभिमान आहे आणि त्या ज्या काही करतील ते सर्वांच्या हिताचं आहे, सर्वसामान्यांच्या हिताचं आहे एवढंच सांगते आणि माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।